आपला मुद्दा लावून धरणं हे बरेचदा खूप महत्वाचं असतं बरं का. पण काही वेळा काही मुद्दे असेही असतात जे खूप लावून धरण्याची अजिबात गरज नसते. प्रख्यात लेखक डेल कार्नेगी यांनी स्वतःच सांगितलेलं त्यांच्याच बाबत घडलेलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. ते एका पार्टीमध्ये गेले होते आणि त्यांच्यासोबत गप्पा करणारा दुसरा जो एक मनुष्य होता तो बोलता बोलता त्यांना एक गोष्ट सांगितली आणि त्यानं असंही सांगितलं की ही जी गोष्ट मी तुम्हाला आता सांगितली ना ती बायबल मधल्या एका कोटवर आधारित आहे. पण डेल कार्नेगींना खूप विश्वासानं वाटत होतं की हे बायबल मधलं कोट नाही, हे शेक्सपियरच्या एका नाटकामधलं कोट आहे. म्हणून डेल कार्नेगींनी त्यांना ते सांगितलं. पण तो मनुष्य अगदी प्रकर्षानं लावून धरू लागला की नाही, तुझं म्हणणं चूक आहे, हे कोट बायबल मधलंच आहे वगैरे वगैरे वगैरे. आता तिथेच जवळ डेल कार्नेगींचा अतिशय चांगला मित्र आणि जो शेक्सपियरच्या सगळ्या नाटकांचा प्रगाढ अभ्यास केलेला होता तो मित्र फ्रँक गेमंड तिथेच उपस्थित होता. म्हणून लगेचच डेल कार्नेगींनी काय केलं, त्या फ्रँक गेमंडला आपल्याजवळ बोलवलं, जे काही घडलं ते सांगितलं आणि लगेच विचारलं, माझं म्हणणं बरोबर आहे ना, हे कोट काही बायबल मधलं नाही, हे कोट शेक्सपियरच्याच नाटकातलं आहे ना, सांग बरं जरा. आणि फ्रँक गेमंडनं हलकेच टेबलच्या खालून ह्या डेल कार्नेगीच्या पायाला पाय लावून थोडासा इशारा केला, जो गप्प बस, मी जे म्हणतोय ते ऐकून घे या अर्थानं होता. आणि फ्रँक गेमंडनं अगदी स्पष्टपणानं सांगितलं की ते महोदय जे म्हणतायत ते बरोबर आहे, बायबल मधलंच कोट आहे ते. चर्चा नंतर वेगवेगळ्या अंगानं पुढे गेली. नंतर ते सगळं संभाषण संपलं, पार्टी संपली. आपल्या ह्या फ्रँक गेमंड मित्रासोबत डेल कार्नेगी जेव्हा निघाले तेव्हा डेल कार्नेगीने विचारलं, फ्रँक, हे उदाहरण जे कोट होतं ते कोट खरोखरच बायबल मधलं नाही तर शेक्सपियरच्या नाटकातलं होतं, हे तुलाही चांगलं माहित होतं ना? आणि लगेच शेक्सपियरच्या सगळ्या नाटकांचा भरपूर अभ्यास केलेला हा फ्रँक गेमंड म्हणाला, हो, शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकामधलं आहे, अंक 5 दृश्य 2. मग हे ऐकल्यानंतर तर डेल कार्नेगींना एकदम धक्काच बसला आणि ते म्हणाले, मग मी ऑलरेडी जेव्हा म्हटलं होतं की हे शेक्सपियरच्या नाटकामधलं आहे तेव्हा तू माझी बाजू घेण्याचं सोडून त्याची बाजू का घेतलीस? आणि फ्रँकने उत्तर दिलं, त्याला जर स्वतःचा सन्मान वाचवण्याची संधी हवी असेल तर आपण ती द्यायला हवी ना. आणि खरंच हे कोट बायबल मधलं आहे की शेक्सपियर मधलं आहे ते तुमच्या चर्चेमध्ये इतका महत्वाचा नव्हता मुद्दा की ज्याचा एखादा इश्यू तयार व्हावा. म्हणून त्याला त्याचं समाधान लाभावं आणि काही मुद्दे आपणही सोडून द्यायला शिकावं म्हणून मी त्याला तसं सांगितलं. आपल्यालाही ते जजमेंट यायला हवेत बरं की कोणता मुद्दा लावून धरला पाहिजे आणि कोणते मुद्दे उगाचच वायफळ चर्चा वाढवण्यापेक्षा तिथल्या तिथे सोडून दिले पाहिजे. मला तर जे मुद्दे असे फार न वाढवता ओके तुमचं म्हणणं खरं असं म्हणून सोडून द्यावेसे वाटतात ना, तिथे मी जस्ट स्माइल करते आणि तो मुद्दा सोडून देते. मुद्दे सोडून देताना तुम्ही काय टॅक्टिक्स अवलंबता? खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला अवश्य कळवायचे. थँक्यू सो मच.